मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला, 4 विकेट त्याने घेतल्या. सकाळी थोडासा प्रवास करून आला होता, त्यामुळे पहिल्या सामन्यामध्ये थोडा संघर्ष त्याने केला. दुसऱ्या मॅचमध्ये स्वतःमधलं बेस्ट त्याने दिलं, तिथे त्याला मॅन ऑफ द मॅच मिळाला आणि आता तोच फॉर्म घेऊन या सामन्यामध्ये तो दाखल झाला. पण समोर आहे बबलू पाटील. 4 षटकांची लढत, 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर, कारण पॉवर प्लेचं एक षटक निर्णायक राहील. बबलू पाटीलसाठी सध्या 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर पेट्रोलिंग करतायत. एक खेळाडू डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये आहे, तर दुसरा खेळाडू लॉंग ऑनला तुषार रणदिवे म्हणजेच भाजाला आपण पाहतोय. त्याचबरोबर फ्लाय स्लिप, गली पॉइंट, कव्हर, मिड ऑफ आणि द स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग 30 यार्ड वर्तुळामध्ये. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल, तडाखा. अखिलेश सिंगचं स्वागत केलंय. बबलू पाटीलच्या बॅटमधून तडाखा, पहिलाच बॉल सीमा पार, दमदार षटकार, 6 धावा. सलामीच्या जोडीमध्ये का बदल केला गेला? आतापर्यंत पप्पू तोडकर सलामीला यायचा, परंतु आता बबलू पाटील आलाय आणि आता त्याने पहिल्या चेंडूवरच आक्रमण करत असताना पहिला चेंडू सीमा पार धाडला देखील. दुसरा बॉल, कलात्मकता दाखवली आहे, ढकललाय बॉल, स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षे वेगाने पोहोचेल, सिंगल मिळते. नरेश सर, बबलू पाटील सलामीला आलाय आणि पहिल्या चेंडूवर त्याने षटकार ठोकला, दुसऱ्या बॉलवर सिंगल घेतली आहे. निश्चित जास्त आक्रमक खेळण्याची आवश्यकता आहे. बबलू पाटीलकडं ती क्षमता आहे आणि त्यामुळे 4 षटकांची मॅच आहे. षटकं कमी झालेली, त्यामुळे संघाच्या स्ट्रॅटेजीमध्ये देखील बदल होतो. नेहमी तिसऱ्या क्रमांकावरती खेळणारा बबलू पाटील पुढे आलेला आहे आणि याच गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात चांगला फलंदाज 4थ्या क्रमांकावरती खेळतो. वन डे क्रिकेटमध्ये तो 3ऱ्या क्रमांकावरती खेळतो. मात्र T20 क्रिकेटमध्ये तो ओपनरच खेळला पाहिजे. जास्तीत जास्त चेंडू त्याला खेळायला मिळाले पाहिजेत. त्यामुळे षटकं जर कमी झाली तर सर्वोत्तम फलंदाज हा ओपनरला आला पाहिजे, सलामीला आला पाहिजे. बबलू पाटीलकडं ती क्षमता आहे, तो अनुभव आहे. मोठे स्टेज त्याने गाजवलेले आहेत आणि पुणे शहरातून जे काही मोजके खेळाडू ISPL खेळतात रेग्युलर, त्यामध्ये बबलू पाटीलचं एक नाव आहे. तो आता ते नाव नाही तर एक ब्रँड झालेला आहे आणि त्यामुळंच एक प्रेशर राहतो. बबलू पाटील समोर आहे, त्यामुळे वेगळा प्रेशर गोलंदाजामध्ये ऑलवेज राहतो. अखिलेश सिंग हा देखील चांगला गोलंदाज आहे, नाशिकला बिलॉंग करतो. फुल टॉस बॉल होता आणि बबलू पाटीलचा एक सहज सुंदर फटका, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 4 रन. का मी सलामीला आलोय या सामन्यामध्ये, या डावामध्ये, याचं उत्तर दिलंय अखिलेश. तू मागच्या मॅचमध्ये 4 विकेट घेतल्या असतील, पण तू माझं नाव आहे बबलू पाटील आणि यासाठी नरेश सर असं म्हटलं जातं, सबसे कातिल बबलू पाटील, त्याचीच प्रचिती दिली आहे त्याने. लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आणि जो शरीरापासून लांब चेंडू असतो तो कसा खेळायचा हे बबलू पाटीलकडे तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला खूप लवकर कळेल. आणि इथे 4 धावा मिळणार आहेत. खराब क्षेत्ररक्षण. ज्यावेळेस शरीरापासून लांब चेंडू असतो, मी प्रत्येक वेळेस बघितलं की बबलू पाटील मोठा फटका खेळतो आणि सहजपर्यंत तो बॉलपर्यंत पोहोचतो. हात त्याचे इतके मोठे होतात, इतके, कारण कानून के हात लंबे होते आहे की नाही, तर कानून के हात लंबे होते, तर बबलू पाटीलचे हात ऑलवेज लांब आहेत ते, आणि तो मोठे फटके त्यामुळे सहज खेळू शकतो. दाखवले त्यांनी या मॅच मैदानामध्ये. आउटसाइड ऑफ तुमचा बॉल, तो देखील उचललाय आणि पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. अजून एक षटकार. राऊंड दी विकेटने काही चेंडू अखिलेशने टाकले, त्यानंतर तो ओव्हर दी विकेटने आला आणि तिथे देखील बबलू पाटील पुन्हा एकदा त्याच्यावर हल्ला चढवतोय. आतापर्यंत 2 षटकार, 2 चौकार आणि बरोबरने पहा काय बॅट स्विंग आहे. नजर, हँड अँड आय कोऑर्डिनेशन आणि बरोबरच प्रहार करत असताना हा षटकार वसूल केला. ही खासियत आहे बबलू पाटीलची आणि तुम्ही मागाशी उल्लेख केला कानून के हात लंबे होते. आता मात्र अखिलेश म्हणत असेल ये हात हमको दे दे ठाकूर. बबलू पाटीलला तुम्ही शरीरापासून लांब टाकलं की मोठा फटका ठरलेला असतो. आता शरीराच्या जवळ टाकल्यावर जर काय होतं ते मी सांगणार नाही. ते बबलू पाटीलला नक्की माहिती आहे त्या बॉलवरती काय करायचंय आणि तो नेहमीच करून दाखवतो. अर्थात बबलू पाटील खेळतोय, त्यामुळं आपली कॉमेंट्री खेळाडूंपर्यंतही जाते, प्रेक्षकांपर्यंतही जाते, त्याच्यानंतर बबलू पाटील स्वतःपर्यंतही जाते. त्यामुळं काही गोष्टींना बोलण्यासाठी आम्हाला मर्यादा असतात. सगळ्या गोष्टी आम्ही नाही बोलू शकत इथे. पण जर मला खाजगीत विचारलं की बबलू पाटीलला काय बॉल टाकायला पाहिजे, तर मी तुम्हाला नक्की सांगेल की बबलू पाटीलला काय टाकलं पाहिजे. जाऊया मैदानामध्ये. 22 धावा फलकावर तिथे नोंदवलेल्या आहेत. 1 षटक संपलेलं आहे आणि त्यामध्ये 21 धावा बबलू पाटीलच्या आहेत. 5 चेंडूमध्ये ठोकल्यात त्यानं. यस, पुन्हा लांब टाकला होता प्रथमेशनं. डाव्या हाताचा फलंदाज आहे.
थोडासा बचावात्मक पवित्र्यात दिसला प्रथमेश यावेळेस, कारण त्याला माहिती आहे जर डाव्या हाताचा फलंदाज समोर आहे तर त्याच्यासमोर जास्त अटॅकिंग बॉलिंग करून चालणार नाही, त्याला नॉन स्ट्राईक एंडला आणूया आणि त्याच्यानंतर उजव्या हाताच्या फलंदाजा समोर आपली स्ट्रेंथ दाखवूया. पाहायचे आता बबलू पाटील अगेन्स्ट समोर आहे प्रथमेश गोसावी. मजा येणार आहे या मॅचमध्ये. 23 धावा नितीन तात्या वाडेकर, कैलास भाऊ निखाडे, ओमसा युवा मंच खेड. षटक क्रमांक दुसरा सुरू. मात्र 4 षटकांची मॅच आहे. पहिल्या षटकामध्ये विकेट नाहीये. ही जमेची बाबा एक विकेट गमावलेली नाहीये. पहिल्या षटकामध्ये धावांची लयलूट केली. अखिलेशवर हल्ला चढवला. आता प्रथमेश गोसावीच्या विरोधात बबलू पाटील स्ट्राईक इनला तयार. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक संघनायक विजय खडकेने टिपलाय झेल. बबलू पाटीलचा संपलाय खेळ. पहिला धक्का, फलंदाज बाद. 23 ला 1. अनुमान चुकलं. बबलू पाटीलला असं वाटलं होतं की मला ऑफ स्टंप वरती बॉल मिळेल, पण तो लेग स्टंप वरती आला आणि लेग कटर वरती रिव्हर्स स्वीप खेळणं लेग स्टंपचा तो थोडासा कठीण ठरतो. चेंडू उचलला गेला, हवेत गेला, परफेक्ट टायमिंग मिळालं नाही तिथे आणि बबलू पाटीलला परतावं लागलेलं आहे. इथे निश्चित पुन्हा एकदा बघू शकतो आपण स्क्रीनवरती रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला आणि खूप लेंथ होता बॉल, तिथून उचलणं हे निश्चित कठीण असतं. जी बॅट वर करून सूचना केली बबलू पाटीलनं, खरं तर माझा बॅट चुकलेली आहे किंवा बॅटमध्ये काही दोष आहे हे दाखवलं नाही त्याने. कोणाला बोलवलंय ते बघा. आणि मैदानामध्ये नवीन फलंदाज आसिफ शेख आता येणार आहे. दोन्ही डावखुरे गोलंदाज आहे आणि बॉलर सुद्धा डावखुरा आहे. वॉट अ बॉल, वॉट अ बॉल, लेंथ बॉल. आसिफ शेखला त्यानं थोडा वेळ शांत ठेवलेला आहे. हा खेळाडू शांत होणार आहे. मी थोडा वेळ हा शब्द का वापरला तर तो कायमस्वरूपी शांत राहणारा नाहीये, पण त्यानं पहिल्या बॉलसाठी तरी शांत केलंय. आसिफ शेखला हे म्हणावं लागेल. फलकावरती 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक सुरू आहे. प्रथमेश गोसावी अगेन्स्ट कुणाल खोंड. यावेळेला प्रयत्न होता कुणाल खोंडचा. कुणाल खोंडसाठी देखील खोलवर टप्प्याचा बॉल स्क्वेअर लेगला खेळाय. स्क्वेअर लेग मधून बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला, मात्र इथे देखील सिंगल मिळते. प्रथमेश गोसावीला देखील माहिती आहे की कुठे चेंडू डिलिव्हर करायचा. आतापर्यंत 4 चेंडू त्याने टाकले, 3 सिंगल खर्च केला, 1 विकेट आली आहे. मागचे 2 चेंडू जर आपण पाहिलं तर अचूकता प्रथमेश गोसावीची आपल्याला पाहायला मिळाली. नाही, त्यासाठीच मी प्रथमेश गोसावीचं कौतुक करेल. कौतुकाच्या फुलांची ओंजळ भरून त्याच्यावरून टाकेल, कारण ज्या पद्धतीची त्याने गोलंदाजी केलेली आहे ती कौतुकास्पद आहे. पुन्हा पुन्हा फुलर लेंथ स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र कनेक्शन आसिफ शेखला मिळालं नाही. पुन्हा 1 धाव. या षटकामधून फक्त 4 धावा आलेल्या आहेत. 1 विकेट प्रथमेश गोसावीला मिळालेली आहे आणि धीरेन भाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशननं सुद्धा या मॅच मध्ये कमबॅक केले. हो, नक्कीच कमबॅक म्हणता येईल, कारण पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा आल्या होत्या अखिलेश सिंगच्या विरोधात. मात्र दुसऱ्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 4 सिंगल खर्च केले आहेत. आता शेवटचा बॉल आहे या षटकामध्ये. अजून एक वेळेला पायावर टाकण्याचा प्रयत्न होता. पुन्हा स्वीपचा प्रयत्न कुणालने केलाय, त्याला देखील यश मिळत नाहीये. अजून एक सिंगल इथे ऍड होणार आहे, मात्र ती लेग बायच्या रूपाने मिळते. बरोबर 2 षटकांचा खेळ संपलाय. 13.50च्या सरासरीने 2 षटकानंतर 27 धाबा, 1 गडी बाद. चला लगेचच तिसरा गोलंदाज येईल आणि आपण डावाला सातत्यपूर्ण सुरू ठेवणार आहोत. तिसरा गोलंदाज त्वरित गोलंदाजीसाठी तयार करा. चला स्पीडअप करा. विशाल निकम. विशाल निकम गोलंदाजीला येतोय. मी कौतुक पुन्हा एकदा करेल. पाठ दुखेपर्यंत थोपटायला हरकत नाही प्रथमेश गोसावीची. त्यानं सगळे बॉल यॉर्कर टाकले, सगळे बॉल फुलर लेंथ टाकले, जखडून टाकलं फलंदाजांना. आसिफ शेख होता मागच्या मॅच मध्ये, तो अक्षरशः स्वार झाला होता गोलंदाजावरती. कुणाल खोंडनं आज प्रत्येक गोलंदाज फोडून काढलेला आहे आणि बबलू पाटीलचं तर सांगायला नको. पण या 3ही फलंदाजांना रोखून ठेवलं ते प्रथमेश गोसावीनं. कमालीचा गोलंदाज राहिला. तिसरं षटक विशाल निकमच्या हातामध्ये. समालोचन कक्षाच्या बाजूने तो गोलंदाजी करेल आणि समोर फलंदाज आहे कुणाल खोंड. 4 चेंडूमध्ये 3 धावा. आसिफ शेख 2 चेंडूमध्ये 2 धावा. 100चा स्ट्राईक रेट, 75चा स्ट्राईक रेट या खेळाडूंचा लौकिक नाहीये. चांगला फटका, गॅप मिळाला तिथे कुणाल खोंडला आणि 4 धावा तो आपल्या संघासाठी घेऊन आलेला. 31 वरती 2.
येस थँक्यू डीजे. विशाल निकमचं स्वागत केलंय. पहा बॉडी खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रेच केली, रोल केली आणि बरोबरच गॅप शोधला. डीप स्क्वेअर लेग च्या दिशेने हा चेंडू निघून गेला. 4 धावा इथे वसूल केल्यात. मागच्या षटकामध्ये कमी धावा आल्या होत्या, मात्र त्याची भरपाई विशाल निकमच्या या षटकामध्ये करण्याचा प्रयत्न कुणाल खोने यशस्वी केलाय. पहिल्या चेंडूवर 4 धावा. दुसरा चेंडू डाऊन दी ग्राउंड, स्लॉट मधला बॉल, प्लॉटच्या बाहेर, षटकार. स्पीडअप करा मॅच स्पीडअप करा. घाई करणं अपेक्षित आहे इथे. खरं तर डाव्या हाताच्या गोलंदाजाच्या समोर डावखुरा फलंदाज म्हटलं की गोलंदाज वरचं ठरतो, अर्थात फलंदाज वरचं ठरतो डाव्या हाताच्या गोलंदाजाच्या समोर. पण प्रथमेश यशस्वी ठरला. इथे विशाल निकम वरती हल्ला चढवला जातो कुणाल खोंडकडून. लांब टाकला होता चेंडू, हा तिथून ओढून आणलाय चेंडू. बबन समोर आहे, अर्थात रोहित रनवरे. 1 धाव, 2 धावा. विलक्षण वेगवान रनिंग बिटवीन द विकेट आणि धाव फलकावरती पोहोचतील 37 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नितीन तात्या वाडेकर, कैलास भाऊ निखाडे युवा मंच, ओम साई स्पोर्ट्स क्लब खेड. चला, क्षेत्ररक्षण बदलण्यासाठी फार वेळ घेऊ नका. सातत्याने आम्ही सूचना देतोय, कारण बरोबर 6:15 प्रकाश कमी होऊन अंधार सुरू होतो, त्यामुळे थोडं स्पीडअप करा. ही सातत्याने सूचना. पहिल्या 2 बॉलमध्ये 10 धावा आल्यात विशाल निकमच्या, त्यामुळे त्याच्यावर देखील थोडासा दबाव असेल कुणालसाठी. पुढचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, बाहेर ठेवलाय बॉल, गती वाढवली. लाईन ऑफ बडॅक यावेळेला खूप चांगला पाहायला मिळाला, कारण मागच्या 2 चेंडूंवर जे मोठे फटके आले त्याचा दबाव जरूर होता. मात्र यावेळेला कुणालसाठी थोडीशी वेगळी रणनीती केली, चेंडूच्या टप्प्यामध्ये बदल केला आणि तिथे मात्र यशस्वी होतोय विशाल निकम. पहिल्या 3 चेंडूवर त्यांनी 12 धावा खर्च केल्या. 4था चेंडू निर्धावाला आहे. अजूनही 2 चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहेत. ओदी विकेटने पुढचा चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप, बाहेर गेलाय, तिथून खेचून आणलाय. तू कुठेही टाकला चेंडू तरी माझ्यामध्ये क्षमता आहे, हेच इथे दाखवलंय कुणाल खोने. अजून एक षटकार, 6 धावा. वा कुणाल वा. पहिल्या षटकामध्ये, अगोदरच्या षटकामध्ये प्रथमेश गोसावीनं थोडा वेळ शांत ठेवलं होतं कुणालला. मात्र जसा विशाल निकम समोर आला, कुणालचा झंझावात, कुणालचं वादळ, कुणाल नावाची सुनामी, कुणाल नावाचा ज्वालामुखी या मैदानामध्ये फुटलेला आहे. लागोपाठचे 2 षटकार आणि स्कोअर 50 पार करतोय. 51 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नितीन तात्या वाडेकर, कैलास भाऊ निखाडे, ओमसाई स्पोर्ट्स खेड. चला, बॉल मैदानात आहे, स्पीडअप करा. मीटिंग नकोय. मैदानामध्ये दुसरा चेंडू उपलब्ध आहे. आपापल्या जागेवर या. पप्पू रामगुडे, चला आपल्याला विनंती आहे, स्पीडअप करा मित्रांनो, कारण सेकंड इनिंग देखील आपल्याला वेळेत पूर्ण करायची आहे. बॅड लाईटची सबब नकोय, त्यामुळे एकत्र येऊ नका. प्रत्येक बॉल नंतर एकत्र येण्याची गरज नाहीये. आपण मैदानात दुसरा चेंडू तयार ठेवलेलाच आहे, त्यामुळे लगेचच मॅच कंटिन्यू चालू राहणार आहे, मॅच थांबणार नाहीये. हे बघा, बॅटिंग टीमला विनंती आहे, क्षेत्ररक्षण करणारा संघ तुम्ही कन्क्लूड करून घ्या लगेच ही मॅच. आणि बॅटिंग करणारी टीम ही ओव्हर संपल्याबरोबर बॅट्समन बाहेर यायची वाट बघू नका, लगेच फिल्डिंगला जा आतमध्ये. 12वा खेळाडू बॅटिंग घेऊन येईल दोघांच्या. यावेळेला कव्हर्समध्ये खेळ एक्स्ट्रा कव्हरला जातोय. कुणालसाठी पारितोषिक या ठिकाणी येते 500 रुपयाचं. मागच्या बॉलवर जे काही षटकार त्यांनी टोकले आणि त्यानंतर संघ मालकांकडून अर्थात पैलवान नितीन तात्या वाडेकर यांच्याकडून ते पारितोषिक घोषित केलंय. आपल्या संघासाठी चांगलं योगदान. चला, सेकंड इनिंगमध्ये पप्पू रामगुडे आपल्यालाच बॅटिंग करायची आहे, त्यामुळे जेवढा फास्ट तुम्ही हे षटक पूर्ण करणार आहात तेवढं लगेचच आपल्याला दुसऱ्या डावाला सुरुवात करता येईल. त्यामुळे आम्ही विनंती करतोय की थोडं फास्ट खेळा. विजय फार वेळ घेऊ नका. पुढचे 5 चेंडू आपल्याला लगेचच पूर्ण करायचेत. आसिफ आहे स्ट्राईक एंडला. आसिफसाठी हा बॉल स्लॉटमध्ये भिरकावलाय. डीप मिड विकेट मधून सीमा पार, मॅसिव्ह हिट षटकार, 6 धावा. मजबूत टीम आहे आणि आपण बघतोय कुणाल खोंड, आसिफ शेख या दोघांचाही आता वादळी खेळ मैदानामध्ये सुरू झालेला आहे. विजय खडके विरुद्ध देखील आसिफ शेखनं मोठा फटका सजवलेला आहे. 59 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फलकावरती लागली. विजयच्या बाहेर चेंडू होता, मात्र सुंदर लॉफ्ट केला चेंडूला मिड विकेटच्या डोक्यावरून. लॉफ्टेड फटका हा. पुन्हा एकदा विजय खडके. यस, हो, स्लोवर 1 होता, मात्र ओळखला, रीड केला आणि काय शानदार फटका चढवला मिड विकेट. लॉफ्टेड फ्लिक, मिळत आहेत 6 धावा.
कमी गतीने टाकलेला बॉल होता, तयारीतच होता, परंतु जशी गती कमी आहे ओळखला आसिफ शेखने, तो तयारीतच होता आणि हा पिकअप शॉट त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. लगातारचा दुसरा षटकार, दुसरा चेंडू मैदानामध्ये आहे, त्यामुळे तो चेंडू घेऊन लगेचच मॅच कंटिन्यू करा. पंचांना देखील विनंती आहे, बाहेरून बॉल यायची वाट पाहू नका. आपल्याकडे एक्स्ट्राचा चेंडू आहे, लगेचच आपल्याला कंटिन्यू हा सामना सुरू ठेवायचा आहे. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 14 खर्च केले आहेत, 65 वर धावफलक पोहोचलाय, एकच गडी गमावलाय, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक आहे आसिफ शेख, पुढच्या चेंडूसाठी सज्ज. अजून एक वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हुक करू पाहत होता, फाईन लेगला चेंडू चाललाय. मयूर कारंडे चेंडूच्या मागे धावेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या वेळेला जोपर्यंत थ्रो पोहोचेल तोपर्यंत तब्बल धावून 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. नरेश सर, 4 षटकांची लढत होती, मात्र पहिल्या षटकापासून जो धडाका धावांचा होता तो सातत्यपूर्ण ठेवला आणि सध्या एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल आपल्याला पाहायला मिळते. निश्चित जवळपास 17-18 धावा प्रत्येक षटका पाठीमागं एवढ्या धावा या दोन्ही खेळाडूंनी गोळा केलेल्या आहेत. बबलू पाटीलनं सुरुवात केली, त्याच्यानंतर कुणाल खोंड आणि आसिफ शेख नावाची 2 वादळं मैदानामध्ये आली. एकाच वेळेस एवढी वादळं येतात, त्यामुळं परिस्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी झालेली आहे प्रत्येक गोलंदाजाची. कुणाल खोंडसाठी फुल टॉस होता हा, मात्र इथे आपण स्क्वेअर लेग पंचांकडे बघतोय, अर्थातच राजू डावकर सर तिथे उपस्थित आहेत. नो बॉल आणि फ्री हिट असणार आहे. या अगोदरची मॅच आपण पाहिली, अगोदरचे बॉल आपण पाहिले तर अगदीच अवघड परिस्थिती होती. प्रत्येक बॉलवरती मोठा फटका आलेला आहे. असं असताना नो बॉल, तर पंचांनी तो निर्णय मागे घेतला. यस, नो बॉल नाही आहे. यस, नो बॉल आहे. नो बॉल, रिव्ह्यू कॅन्सल आहे. यस, रिव्ह्यू कॅन्सल आहे, नो बॉल. आणि आता पुढे जाऊया आपण. अजून एक चेंडू विजय खडकेला टाकावं लागेल. कुणाल खोंड समोर आहे, 71 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 2 चेंडू टाकायचे विजय खडकेला. ओ हो 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 हो, इथे अवघड परिस्थिती आहे. या परिस्थितीमध्ये गोलंदाजी करणं निश्चित कठीण आहे. कुठल्याही गोलंदाजासाठी प्रेशर हँडल करणं खूप महत्त्वाचं आहे. इथे पुन्हा एकदा फ्री हिट आहे, पुढे सुरू राहील. 1 धाव फलकावरती येणार आहे आणि धावफलक दाखवतोय 73 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजून 2 चेंडू टाकायचे, मॅच अजून लांब चाललेली आहे. भरपूर एक्स्ट्रा धावा खर्च केल्या. आधीच बेजार त्यात उचन शेजार असं म्हणायला हरकत नाहीये. विजय खडके जो संघनायक आहे, मात्र तो देखील अतिरिक्त चेंडू टाकतोय, कारण हा दबाव जे मोठे फटके आले त्याचा मात्र 2 चेंडू येणारे महत्त्वाचे असतील. या चेंडूला देखील समोर खेळ आहे, एलिव्हेशन आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. अखेर लॉंग ऑफ मध्ये झेल टिपलाय, पण तो विकेट मिळणार नाहीये, कारण फ्री हिट कंटिन्यू आहे. धाव मात्र मिळणार आहे. 1 धाव मिळते. धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 75 धावा, 1 गडी बाद. शेवटचा चेंडू अद्याप या डावाचा शिल्लक आहे. प्रचंड महागडा ठरतोय विजय खडके. 24 धावा आतापर्यंत विजय खडकेने मोजलेल्या आहेत. 11 चेंडूमध्ये 29, कुणाल खोंड 7 चेंडूमध्ये 21, आसिफ शेख. विजय खडकेच्या समोर आसिफ. फुल टॉस बॉल आणि इथे सुद्धा 6 धावा. अखेर धावांची लयलूट इनिंग संपल्यानंतरच थांबणार आहे. 81 धावा फायनल स्कोअर. 82 धावांचं लक्ष समोर असेल धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनच्या समोर. चला फिल्डर, चला पप्पू तोडकर सर, सगळी टीम घेऊन मैदानामध्ये या बरं. लगेच या, 1 मिनिटामध्ये मॅच सुरू करायचे. चला नितीन वाकळे सर, कॅप्टन नितीन वाकळे सर, पटकन चला. आले का? एकवीस बबलू पाटील. 11 चेंडूमध्ये 350चा स्ट्राईक रेट. 11 चेंडूमध्ये 29, जवळपास 300चा स्ट्राईक रेट कुणाल खोंडचा. 8 चेंडूमध्ये 27, तर जवळपास 300 350चा स्ट्राईक रेट आसिफ शेखचा. तीनही फलंदाजांनी 350 पेक्षा जास्त धावांची सरासरी स्ट्राईक रेट ठेवलेला आहे. एकमात्र प्रथमेश गोसावी असा गोलंदाज होता की त्याने एका षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. या व्यतिरिक्त 3ही गोलंदाजांनी आज भरपूर धावा खर्च केल्या. खर्च करताना हात मोकळा ठेवला. आता खरं तर दिवाळीचे दिवस आहे, त्यामुळे दिवाळीच्या दिवसामध्ये प्रत्येक नागरिक खर्च करताना थोडासा हात मोकळा ठेवतो. दिवाळी सगळ्यांसाठी आनंदाचा सण आहे आणि त्यामुळे इथे
खर्च करायचाच असतो, पण मैदानामध्ये तुम्ही खर्च कराल तर तुमच्यासाठी ती अवघड परिस्थिती येऊ शकते. वर्षभरामध्ये दिवाळीसाठी खर्च करण्यासाठी निश्चित नियोजन केलेलं असतं आणि इथे जर नियोजन नसेल आता धावा बनवण्याचं तर धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनसाठी अवघड गोष्ट आहे. मात्र पप्पू इथे रामगुडे आणि बबलू खामकर ही दोन्ही आक्रमक जोडी मैदानामध्ये आहे. हे दोघंही फलंदाज काही करू शकतात, कोणत्याही क्षणी मोठे फटके खेळू शकतात आणि त्यामुळं या मॅचमध्ये जरी फलकावरती धावा असतील 81-82 धावा होणार नाही असं कोणी म्हणणार नाही. एक अस्सल क्रिकेट आपण बघतोय, त्यामुळे बबलू खामकर पप्पू रामगुडे या दोघांनी जर सुरुवात चांगली दिली तर पहिल्या षटकामध्ये मला वाटतं विजयाचा पाया रचला जाईल. हो, त्यासाठी सुरुवात दमदार होणं गरजेचं आहे, पण ती सुरुवात होण्यासाठी दुसऱ्या डावाला सुरुवात करणं गरजेचं आहे. पंचांना विनंती आहे ऑन फील्ड आपण सूचना द्या, आम्ही सातत्याने इथून सूचना देतोय. पप्पू आपल्याला हा डाव पूर्ण करायचा आहे, तोही वेळेत पूर्ण करायचा आहे. बॅड लाईटची कोणती सबब आपल्याला नको आहे, त्यामुळे थोडं फास्ट खेळा. आणि दुसऱ्या बाजूला बबलू पाटील आपल्याला विनंती आहे क्षेत्ररक्षण लावण्यासाठी जास्त वेळ घेऊ नका. फेअर क्रिकेट आपल्याला खेळायचं आहे, आपल्या स्पर्धेची ओळख आहे फेअर क्रिकेट आणि त्यामुळे ती सातत्यपूर्ण आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. डावाला सुरुवात होते मयूर मासाळ पहिल्या चेंडूसाठी. पहिलाच बॉल इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला खेळ आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पहिल्या चेंडूवर बबलू खामकर शून्याचा चष्मा परिधान करून बाद होतोय. पहिला धक्का. मयूर मासाळ एक उभरता हुआ सितारा, एक उदयोन्मुख खेळाडू आहे. बारामतीला तो बिलॉंग करतो आणि काय गोलंदाजी केली आज. मागच्या सामन्यामध्ये त्यानं 4 विकेट काढल्या होत्या. या सामन्यामध्ये पुन्हा पहिल्याच बॉलवरती बबलू खामकर सारखी मोठी विकेट त्याने मिळवून दिलेली आहे आणि 1-0 अशा अवस्थेमध्ये धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनची सुरुवात होते. नितीन तात्या वाडेकर, कैलासभाऊ निखाडे स्पोर्ट्स फाउंडेशन, अर्थातच ओमसाई स्पोर्ट्स क्लब खेड संघ इथे चांगली सुरुवात करतोय. 82 धावा 24 चेंडूमध्ये 82 धावा असं मोठं आव्हान त्यांनी ठेवलं होतं आणि या मोठ्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना इथे पहिल्या चेंडूवरती विकेट गमावलेली आहे, फलंदाज गमावलेला आहे धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशननं. मयूर मासाळ समोर, मयूर टिंगरे, 2 मयूर एकमेकांच्या समोर आणि काय गोलंदाज आहे. डाव्या हाताचा गोलंदाज, डाव्या हाताचा फलंदाज, उजव्याच्या बाहेर टाकलेला एक बाउन्सर होता, गुड लेंथ वरून चांगला बाउन्स मिळाला यावेळेस तो मयूर मासाळला आणि त्याचा परिणाम आपण बघा, धावा अजूनही 0 आहेत. इथे 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 पुन्हा निर्धाव चेंडू, हलकस अपील तिकडे होतंय असिफ शेख कडून, मात्र पंचांवरती कुठला परिणाम नाही. अजून 0 आहे. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढलो, ही शून्याच्या करुणी मंथन शोधू नक्कीच काही. 0 आम्ही दिले जगाला, नव्हती किंमत जयाला. बसवा एकाच्या बाजूला लाख करी जो नगव्याला, सागर होऊ कधीही बसलो जरी आजडोही. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढलोही. तर इथे सागर निर्माण करायचा आहे, या छोट्याशा डोहातून सागर निर्माण करायचा आहे आणि निश्चित ही गोष्ट अवघड आहे, मला वाटतं शक्य नाही. मात्र पहिल्या षटकामध्ये मयूर मासाळनं इथे शून्यावरती थांबवलं होतं, कोंडी फोडली मयूरनं. 2 धावा फलकावरती जरूर आलेल्या आहेत. चौकार इथे या ठिकाणी येतोय आणि शून्यातून 4 धावा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, इथून एकच धाव मिळेल आणि 5 धावा धावफलकावरती आहे. 82 धावांना प्रत्युत्तर देताना पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद 5 धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन. सुरुवात अडखळणारी झाली आहे. पहिल्याच बॉलवर बबलू खामकर बाद झाला, त्यानंतर 2 चेंडू आले, पण तो एक चौकार आलाय जो संजीवनी चौकार आहे. मात्र अविनाश रामगुडे आणि मयूर कारंडीला मोठे फटके खेळावे लागतील. मयूरचा पुढचा चेंडू यावेळेला पप्पू रामगुडेसाठी पिकअप शॉट भिरकावलाय, डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, षटकार 6 धावा. वा पप्पू, ही नजाकत बघायसाठी आमचे डोळे आसुसलेले असतात. उजव्या इष्टेवरती टाकलेला बॉल लेंथ बॉल होता, मात्र थोडासा मागे आला आणि जागा बनवली. त्यानंतर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फेकून दिला या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. बबलू पाटीलनं देखील त्याचं कौतुक केलेलं आहे. 2 मित्र आहेत, खूप वेळा एका संघात खेळलेले आहेत, बऱ्याच वेळा एकमेकांच्या विरोधात खेळलेले आहेत. आम्ही बघायचो की पप्पू रामगुडे आणि बबलू पाटील मोस्ट ऑफ ते एकमेकांच्या विरोधातच खेळलेले आहेत. खूप कमी वेळा ते एकमेकांच्या संघात खेळलेले आहेत, पण तरी त्यांच्यामध्ये मैत्री ही खूप गाढ आहे, खूप दृढ आहे ही मैत्री.
मैदानामध्ये त्याचा प्रत्यय येतोय आपल्या संघाविरुद्ध. षटकार ठोकल्यानंतर सुद्धा बबलू पाटीलने पुढे जाऊन अभिनंदन केलं पप्पू रामगुडेचं, कारण शॉट तितक्यात देखणा होता. जरी तो आपल्या अपोजिट मारलेला असेल तरी तो फटका चांगला मारला, म्हणून त्याचं कौतुक झालं पाहिजे. हो 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 मयूर कारंडे, मोठा फटका टाकायचा होता. आणि विशेष म्हणजे रणजित फराटेला पहिल्यांदा गोलंदाजीला आणलेलं आहे. पहिल्या सामन्यामध्ये सोपी लढत होती, रणजित फराटे गोलंदाजीला नव्हता. दुसऱ्या सामन्यामध्ये सोपी लढत होती, रणजित फराटे गोलंदाजीला नव्हता. तिसऱ्या सामन्यामध्ये रणजित फराटे गोलंदाजीला आलेला आहे. ही थोडीशी वेगळी रणनीती आहे संघनायकाकडून. नितीन वाकडेने एक वेगळी रणनीती ठेवली आहे. रणजित फराटे एका मोठ्या मॅचसाठी त्याला मागे ठेवलं होतं आणि यावेळेला त्याला प्रमोट करत असताना गोलंदाजीसाठी घेऊन आलाय. मात्र मयूरने पुल करण्याचा प्रयत्न केलाय डीप मिड विकेटला. आसिफने टिपलाय झेल. मयूरचा संपलाय खेळ. दुसरा धक्का. 11 या धावसंख्येवर 2 गडी बाद. आता इथून आव्हान नजरेच्या पलीकडे चाललंय. मोठे फटके खेळावेच लागणार आहेत, जोखीम घ्यावीच लागणार आहेत. मात्र मोठे फटके खेळत असताना तुम्हाला त्याचं रूपांतर चौकार षटकारामध्ये करायचं आहे. मात्र इथे ते झालेलं नाही आहे आणि मयूर कारंडेसारखा एक हुकमी एक्का देखील आता संघाने गमावलाय. ज्या गोष्टीसाठी खरं तर तुमच्याकडं बॉलिंगसाठी भरपूर पर्याय आहेत. सकाळपासून आपण ती चर्चा करत होतो. सकाळच्या सामन्यामध्ये 6 षटकं टाकण्यासाठी 6 गोलंदाज वापर, जे प्रतितेज गोलंदाज आहे. असं नाही की कुणी टाइमपास गोलंदाज पुढे आणलेला आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं पुन्हा सगळ्या षटकांसाठी मला मयूर मासाळने मागच्या इनिंगमध्ये 2 षटकं टाकली होती. 5 षटकांचा सामना होता. 4 गोलंदाज तिथे वापरले होते. तर आता देखील आपण पाहतोय की रणजित फराटे सुरक्षित होता आणि त्याला देखील आत्ता पुढे आणलेलं आहे. बराचसा बाहेर आहे हा चेंडू. नो बॉलची घोषणा येते. तर विकेटच्या बाहेर चेंडू पडलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे त्याची विचारणा करण्यात येईल की कुठे पडलाय, टप्पा बघा आणि आम्हाला सांगा काय घडलंय तिथे. अगोदरच भरपूर शफल आहे. मला वाटतं हा 10वा 12वा स्टंप असेल. फलंदाज या स्टंपवर येते. गोलंदाजाने चेंडू टाकायचा कुठे आणि त्यामुळे त्याला बाहेर टाकणंच आहे. वाईड चेंडूची घोषणा तर निश्चित होणार आहे. मात्र तो नो बॉल आहे का हे बघायचं आहे. नो बॉल पंचांचा निर्णय योग्य आहे आणि तोच कायम राहील. पुढचा बॉल फ्री हिट असेल तर रणजित फराटे तयार आहे. समोर रवी घुले. यस, आता चांगला चेंडू असणार आहे. इथे निर्धाव ठरला जाईल. रवी घुले समोर. फलकावरती धावा 12, 2 गडी बाद. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन. आणि अजून 15 चेंडू शिल्लक आहेत. 15 चेंडूमध्ये विजयासाठी तब्बल 70 धावांची गरज आहे. आता हे आव्हान भरपूर पुढे निघून गेलेलं आहे. मात्र प्रयत्न करणं एवढंच फलंदाजांच्या हातामध्ये. ओ यावेळेला परकट डीप पॉइंट क्षेत्रामध्ये जातोय. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अखेर मिळतोय रवी गुलेला हा चौकार. 4 धाबा. या 4 धाबा थोडासा आत्मविश्वास देऊन जाणार आहेत. या चौकाराबरोबर धावसंख्या 16वर पोहोचली. 2 गडी बाद. 82चं लक्ष. ॲक्शन रिप्ले पहा. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा राईट झाला, वरती आला आणि त्याला अप्पर कटच्या रूपाने खेळत असताना डीप पॉइंट क्षेत्रामध्ये पाठवलाय. 4 धाबांसाठी चौकार. याच फटक्यांची अपेक्षा असेल. षटकार चौकार जर प्रत्येक षटकामध्ये निरंतर खेळले गेले तर कदाचित उलटफेर होऊ शकेल. पण तो रणजित फराटे फार संधी देईल असं वाटत नाही. वाह, लीग कटर होता. गती थोडीशी वाढवली. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला बॉल. डावखुरी आताच्या फलंदाजासाठी फिंगर रोल केले. बरोबरच लेग कटर टाकत असताना चेंडू बाहेर निघतोय. चौकार आल्यानंतर लगेचच रणजितने आपली रणनीती बदलली. टप्पा बदलला आणि लेग कटरच्या रूपाने निर्धाव चेंडू देखील टाकून दिलाय. रणजित फराटे. ओहो, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ स्प्रिंट. तिथे खेळाडू आहे अक्षय तावरे. कमालीचा झेल. टाळ्यांचा कडकडाट झाला या झेलसाठी. इतका सुंदर झेल बघायला मिळाला अक्षय तावरेकडून. यस, पहा तुम्ही काय उंच उंच उडी मारलेली आहे. म्हणजे पुराणामध्ये हनुमानांनी धनुष कोडीवरून उडी मारली होती, लंकेत गेले होते. 500 रुपयाचं बक्षीस पैलवान नितीन तात्या वाडेकर यांच्याकडून अक्षय तावरेला इथे मिळणार आहे. कमालीचा कॅच रवी घोलेला बाद केलेला आहे. आणि करतार सिंग राजपूत यांच्याकडून पण 500 रुपये. वा, स्टाईल आयकॉन करतार सिंग राजपूत. बऱ्याच वर्षानंतर त्यांची भेट झाली या मैदानामध्ये.
आणि त्यांच्याकडून देखील 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. 16 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर प्लेअर ऑफ द डे साठी बक्षीस आलेलं आहे आणि इथे आसिफ शेख, अक्षय तावरे आणि थँक्यू डीजे, थँक्यू. तिसऱ्या पंचांकडे पाठवलंय बिमरसाठी. चेंडूची हाईट उंची चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचानं पाचारण केलंय. पप्पू रामगोडेसाठी हा चेंडू टाकला गेला होता. तिसरे पंच सध्या इन ॲक्शन आहेत आणि आता तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. फेअर डिलिव्हरी. चला फेअर डिलिव्हरी फार वेळ घेऊ नका. प्लेअर ऑफ दी डे साठी टिंगरे सरकार चषकामध्ये एक विशेष पारितोषिक आहे. आजच्या दिवसभर प्रत्येक दिवशी जो प्लेअर ऑफ दी डे ठरलाय त्याच्यासाठी रोख रक्कम 2500चं कॅश प्राईज श्रीकांत देसाई सर यांच्याकडून ते पुरस्कृत केलं आहे. धन्यवाद श्रीकांतजी देसाई साहेब. आणि बरोबरच आजच्या दिवसामधील प्लेअर ऑफ दी डे कोण ठरणार याची देखील उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. कारण आता शेवटचा सामना आपल्या समोर आहे आणि बरोबरच प्लेअर ऑफ दी डे साठी हमराज मृत्युंजय यांच्याकडून एक ब्रँडेड बॅट ऋषी जोरी सर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली आहे. उत्तुंग फटका पप्पूच्या बॅटमधून षटकार 6 धावा. पुन्हा एकदा पप्पू रामगुडे आपला क्लास दाखवतोय, आपला दर्जा दाखवतोय. पप्पू रामगुडे मिस्टर नॉट आउट या मैदानामध्ये धडाकेबाज फलंदाजी करतायत आणि या फटक्यासाठी करतार सिंग राजपूत यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. वाह. संघमालक पैलवान नितीनजी वाडेकर यांच्याकडून बबलू पाटील साठी 500 रुपये आलेले आहेत. कुणाल खोंड साठी 500 रुपये आलेले आहेत. अक्षय तावरे साठी 500 रुपये आलेले आहेत आणि आसिफ शेख, बबलू पाटील, कुणाल खोंड, अक्षय तावरे या 4 खेळाडूंसाठी प्रत्येकी 500 रुपयाचं बक्षीस संघमालक नितीन तात्या वाडेकर यांच्याकडून प्राप्त झालेलं आहे. 34 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये अविनाश रामगुडे. 5 चेंडूमध्ये 24 धावा आहेत. स्ट्राईक रेट बघितला तर जवळपास तो 500चा आहे. प्रत्येक बॉल 6 मार. लागोपाठचे 3 षटकार आसिफ शेखला चढवलेत आणि विशेष म्हणजे अंधुक प्रकाशामध्ये किती तीक्ष्ण दृष्टी असेल. मगाशी आम्ही घार बघितली होती उंच पाण्याच्या टाकेवरती, पण पप्पू रामगुडेची दृष्टी किती तीक्ष्ण आहे. या अंधुक प्रकाशात सुद्धा आसिफ शेख सारख्या वेगवान गोलंदाजाला 3 चढवलेत. पुन्हा फुल टॉस आणि चौथा 4th 1 अविनाश रामगुडे. का गेली अनेक वर्ष अविरत क्रिकेटची सेवा केली आहे मिस्टर नॉट आउट हा किताब का मिळाला यात उदाहरण देत असताना या बॉलवर षटकार टोकलाय. 4था षटकार आणि बरोबरच धावसंख्येला देखील उभारी मिळते. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 40 धावा. 3 गडी बाद 40 धावा. तब्बल 4 षटकार आले. इथून उलटफेर करण्याचा प्रयत्न आतापर्यंत यशस्वी झालाय. मात्र आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी समीकरण 42 धावांचं. पैलवान नितीन तात्या वाडेकर यांच्याकडून पप्पू रामगुडेसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलं. त्यांच्या विरोधी संघामध्ये तो त्यांच्याच गोलंदाजांची पिटाई करतोय आणि तरी देखील खिलाडी वृत्तीचं दर्शन इथे पैलवान नितीन तात्या वाडेकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस पप्पू रामगुडेला. 4 षटकार एकूण 5 मारलेत पप्पू रामगुडेनं. 7 चेंडूमध्ये 30 धावा. काय कमालीचा बॅट्समन आहे हा. 6 चेंडू आणि आता 42 धावांची गरज आहे. चला फार वेळ घेऊ नका. बबलू पाटील क्षेत्ररक्षण बदलण्यासाठी वेळ नकोय. शेवटचे 6 चेंडू आपल्याला त्वरित पूर्ण करायचे कारण यानंतर क्रीडांगणाचं व्यवस्थापन देखील आपल्याला पाहायचंय. उद्याच्या दिवसाची तयारी करायची. अनेक गोष्टी आहेत. नजीर आलाय. शेवटच्या षटकासाठी नजीरला पाचारण केलंय. पहिलाच बॉल टॅप केलाय. फॉलो थ्रू मध्ये नजीरने अडवलाय. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. 5 चेंडू 42 धावा. नरेश सर आता सामना पूर्णपणे झुकलाय. तो म्हणजे पैलवान नितीन तात्या वाडेकर आणि श्री कैलास भाऊ निखाडे स्पोर्ट्सच्या दिशेने इथून आता औपचारिकता पूर्ण केली जाणार आहे. शोएब भाई मुलानी यांच्याकडून पप्पू रामगुडेच्या 4 षटकारांसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. वाह. आज इथे नजीर शेख विकेट प्राप्त करतोय. तर उद्या 12 ऑक्टोबर रोजी ऑल इंडिया ओपन पूल मध्ये पुन्हा एकदा असाच घनघोर संघर्ष आपल्याला बघायचा आहे. मंगलमूर्ती 11 विरुद्ध यश दादा पवार लोहगाव. सकाळी 9 वाजता हा सामना सुरू होणार आहे.
NP स्पोर्ट्स विरुद्ध नेव्हिटेक रायडर्स मुंबई, हे दोन्ही संघ मुंबईचे आहेत. NP स्पोर्ट्स मुंबई विरुद्ध नेव्हिटेक रायडर मुंबई, हे संघ 10 वाजता एकमेकांसमोर येतील. आणि सोहेल 11 नांदेड विरुद्ध DD स्पोर्ट्स पुण्याचा संघ आहे, हे संघ लढतील दुपारी सकाळी 11 वाजता. आणि त्यानंतर ग्लोरियस स्पोर्ट्स विरुद्ध विक्रोळी, हे दोन संघ 12 वाजता एकमेकांच्या समोर उभे राहतील. तर साईराम शिरूर पुढे दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. ग्लोरियस स्पोर्ट्स मुंबई, विक्रोलियन्स मुंबई, हे दोन संघ मुंबईचे आहेत. NP स्पोर्ट्स मुंबई, नेव्हिटेक रायडर मुंबई, 4 संघ मुंबईचे खेळणार आहेत. तर नांदेडचा सोहेल 11 देखील मैदानामध्ये उद्या उतरणार आहेत. मंगलमूर्ती इन्फ्रा, यशदादा पवार लोहगाव आणि DD स्पोर्ट्स पुण्याचे संघ देखील उद्या या मैदानामध्ये आपली क्षमता आजमावणार आहेत. एकूणच 9 संघांमध्ये उद्याचा दिवस रंगणार आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांसाठी देखील ही अनुभूती आहे, पर्वणी आहे. आपण देखील या सामन्यांना उपस्थित राहा आणि या स्पर्धेची मजा घ्या. टिंगरे सरकार चषक 21व्या वर्षामध्ये पदार्पण करणारी स्पर्धा, अव्याहतपणे सुरू असलेला क्रिकेटचा महोत्सव, युवा नेते विशाल भाऊ टिंगरे यांचा वाढदिवस आणि भरतदादा टिंगरे, टिंगरे सरकार ग्रुपचं हे अत्यंत सदाबहार आयोजन. पप्पू रामगुडे मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती वाईट चेंडू असेल. शेवटचे काही चेंडू इथे शिल्लक आहेत, मात्र 3 चेंडू आणि 41 धावा विजयासाठी अजून हव्या आहेत. विजय दृष्टिक्षेपात आहे पैलवान नितीन तात्या वाडेकर, कैलासभाऊ निखाडे युवा मंच, ओमसाई स्पोर्ट्स खेड. आज कमालीचं प्रदर्शन राहिले या संघाचं. प्रत्येक संघाविरुद्ध त्याने 15 पेक्षा जास्त सरासरीने धावा ठोकलेल्या आहेत. गोलंदाजीमध्ये युनिट तगडं होतं, एक मोठी टीम होती आणि या टीमने आपल्या लौकिक साजेसा खेळ केलेला आहे. मात्र जाता जाता पप्पू रामगुडेनं प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. प्रेक्षक त्यांना बक्षीस द्यायला तयार आहेत. पप्पू रामगुडे, काय खेळ केलेला आहे पप्पू रामगुडेनं. जाता जाता प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलेले आहेत, प्रेक्षकांचे डोळे तृप्त केलेले आहेत पप्पू रामगुडेनं. कमालीचा खेळ. अजूनही प्रेक्षक कोणी मैदान सोडायला तयार नाहीये. इतर वेळेस आम्ही बघतो की मॅच एकतर्फी असेल तर प्रेक्षक निघून जातात, पण पप्पू रामगुडे खेळतोय आणि त्यामुळं प्रेक्षक मैदान सोडायला तयार नाही. अजून 2 फटके आम्हाला बघायचेत. हो, इथे स्लोअर बाउन्सर होता. पप्पू रामगुडे मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात होता, मात्र इथे थोडंसं बुचकळ्यात टाकलं नजीर शेखनं. पण पप्पू रामगुडेनं प्रेक्षकांची मनं जिंकली हे निश्चित आहे. 9 चेंडूमध्ये 36 धावा, 400चा स्ट्राईक रेट ठेवलाय पप्पू रामगुडेनं. आणि आता शेवटचा बॉल इथे मात्र नजीरचा कव्हर्स मध्ये खेळाय, जो जातोय सीमारेषेच्या दिशेने. बहुधा सीमारेषा ओलांडेल असं चित्र पाहायला मिळते. शेवटच्या बॉलवर चौकार बरोबरच सामना इथे संपलाय आणि या अंतिम सामन्यामध्ये बाजी मारत असताना पैलवान नितीन तात्या वाडेकर, श्री कैलास भाऊ निखाडे स्पोर्ट्सनी बाजी मारली आहे. तर ईदेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन PCMC हा संघ मात्र या सामन्यात पराभूत होतोय. या सामन्याचा सामनावीर कुणाल खोड, ज्याने पहिल्या डावामध्ये 11 चेंडूमध्ये 29 धावांचा घनाघात पेश केला, कुणाल खोंड ठरलाय सामनावीर आणि बरोबरच आजच्या दिवसाचा प्लेयर ऑफ द डे. तुझे